नमस्कार, काय विशेष. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग्समध्ये. गेले 3-4 दिवस मी पुण्यातच आहे आणि मी विचार केला आज मस्त रविवार आहे तर एक भोरला चक्कर मारू. आपल्या मारुती दादांशी मागच्या वेळी गेलो होतो तेव्हा बोलणं झालं होतं की घराचं काम आपल्याला नेक्स्ट इयर चालू करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला तिकडचे लोकल जे मिस्त्री आहेत त्यांना आपल्याला भेटायचं आहे आणि घराची कल्पना कशी असेल ते सगळं मला समजून घ्यायचं होतं. आणि माझ्याबरोबर आज भोरला येत आहेत माझे 2 खास मित्र आणि माझे शेफ परिवारातले मित्र श्री सचिन चव्हाण आणि श्री महेश दादा लायगुडे. दोन्ही फार मोठे शेफ आहेत आणि मी माझ्या करिअरमध्ये त्यांच्याकडून भरपूर काही काही शिकलेलं आहे. म्हणजे आज जे काही मी आहे मला ज्या ज्या काही डिशेस येतात किंवा डिशेसची संकल्पना येतात ते मी त्यांच्याकडून शिकलेलं आहे. स्वागत आहे सचिन आणि महेश दादा तुमचं आपल्या ब्लॉग्समध्ये. आणि आता आपण भोरला चाललोय. 8 वाजलेत बरोबर, वेळेवर सगळं चालू झालेलं आहे. सचिन सर आलेत मुंबईवरून आणि महेश दादा इकडेच राहतात. सो आता भोरला आपण साधारण 1-1.5 तासात पोचू. मस्त नाश्त्याची एक जागा बघू, नाश्ता करू सॉलिड आणि मग पुढे जागेवर जाऊ. सो स्टे ट्यून्ड. तेच बघू आता काय काय घेऊ शकतो आपण. सो महेश, आज आपल्यावर जबाबदारी आहे की मुंबईवरून जो पाहुणा आलाय त्याला भोर दाखवायचंय. आधी सगळं खायला घालायचंय वगैरे. नंतर तो मुंबईला जाऊन सांगेल हे काय पुणेकर लोक काय खायलाच नाही घालत, बोलवतात लँडवर जाऊया आणि काय खायलाच नाही देत दिवसभर. असं ते आपल्यावर जबाबदारी आहे. सो मी इकडे ह्याला आलो होतो तहसील कार्यालयाला रजिस्ट्रेशनसाठी. तेव्हा इकडे सगळ्यांनी आवाज करून घ्या, एकदा आवाज करून घ्या म्हणजे ते आवाज झाला ना की मग आपलं रेकॉर्डिंग बरोबर होईल. 2दा असं रिपीट केलं. हा, मी बोलत होतो तहसील कार्यालयामध्ये जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा इकडे एक हॉटेल आहे पुढे समोर, तिकडे कट वडा खाल्ला होता, सॉलिड होता. आणि आज रविवार आहे त्यामुळे मला माहिती नाही की ते हॉटेल चालू असतं की नाही. अरे आज शनिवार आहे. अरे हां, आज अरे सकाळपासून मी आय थिंक रविवारच्या मूडमध्ये, त्यामुळे मला वाटतं की रविवार आहे त्यामुळे बघू. पण मग आय थिंक शनिवार आहे तर मग आय थिंक चालू असेल. लेट सी. अरे ते आत्ता गेट उघडतायत, अजून वेळ लागेल ना चालू व्हायला? किती वेळ लागेल साधारण? 10-15 मिनटं ना. ठीक, म्हणजे आत माल बनणं चालू आहे ना. हां ठीक आहे, मग थांबतो 15 मिनटं. सो हे आहे पाटणकर यांचे हॉटेल श्रेयस. स्वयंसेवा पद्धत म्हणजे सेल्फ सर्व्हिस म्हणतात त्याला. सो आपण फायनली इकडे पोचलो आहे. माझं त्यांच्याबरोबर आत्ता जस्ट बोलणं झालं आहे की 10-15 मिनटात ते उघडतील. आत माल बनतोय आणि 2 भुकेले लोक इकडे उभे आहेत, इन्क्लुडिंग मी, तिसरा. तुम्हाला दाखवतो मी इकडे की आम्ही काय काय खाणार आहोत. मस्त एकदम सिम्पल पद्धत असते, काउंटर असतो, इकडे जायचं, काय हवंय ते सांगायचं, ते घ्यायचं आणि टेबलवर येऊन खायचं. अप्रतिम जेवण असतं, अप्रतिम नाश्ता असतो. तुम्हाला दाखवतो काय काय आम्ही खाणार आहोत. हो बरोबर. आता मिसळ तयार आहे, पोहे आहे, साबुदाणा खिचडी आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू. असं जायचं का? या. थँक्यू सर, थँक्यू. हो ना, हे असं सीटिंग आहे पूर्ण मस्तपैकी. हे गावच्या साईडला ना लोक एवढी चांगली असतात. आम्ही बाहेर उभं होतो आणि त्यांनी सांगितलं होतं की 15 मिनटं लागतील आणि ते बाहेर सकाळी पहिला चहा आणि पाणी ते रस्त्यावर ओततात देवासाठी. ती व्यक्ती बाहेर आली आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला नाश्ता करायचा की? म्हटलं हो. तर ते म्हणाले या ना आत या इथून. आणि त्यांनी बॅकगेटमधून आम्हाला आत आणलं. मी नाही म्हणत होतो पण ते म्हणाले अहो बाहेर कशाला उभे राहते, तुम्ही आत या ना. म्हणजे अशी लोक असतात. तर काय मजा येते यार इकडे. मला खरंच काही बोलायला काही उरतच नाही. फरसाण इकडेच बनवतो. फरसाण असतं, भाजी, पोहे, नाही पोह्याचा चिवडा आणि कट, शेव, हे सांबार इडलीसाठी. छान. इकडे इडली आली आत्ताच. हां फ्रेश इडली. हो, साबुदाणा खिचडी तयार आहे. ओके. हां ते थोड्या वेळी बघू. वा, तो इकडे 3 दुकान सेल्फ सर्व्हिस पद्धत असते. हा काउंटर असतो आणि इकडे आपण घेऊन खायचं. खतरनाक ना.
उगवायचं मस्त. तिखट आहे रे. मस्त आहे. छान. अप्रतिम मिळतात. शेवटी चिवडा मिक्स. छान. शेवणी चिवडा. क्या बात. थँक्यू. त्यांनी आपल्याला एक्स्ट्रा शेवणी चिवडा याला म्हणतात प्रेम. त्यांनी आता आपल्याला आत त्यांचं किचन दाखवायला बोलवलंय. सो आपण आता त्यांचं किचन बघायला जाऊया की काय कसं सगळं आहे सेटअप वगैरे. क्या बात. चपला काढावे लागतील. वा छान. क्या बात आहे. काय नाव आपलं? रामभाऊ शिंदे. तुमचं? संतोष भाई. क्या बात. नमस्कार नमस्कार. हे इकडे गरम गरम साहेब काय नाव? मेन क्या रागीर. बात. मस्त. हे इकडे रस्सा सांगतो. रस्सा सॅम्पल मिसळचा रस्सा इकडे मस्त बबलिंग हॉट आणि गरम गरम वडे इकडे आता तळले जात आहेत. मटार उपमा करतो तिकडे. छान. मटार उपमा. क्या बात आहे. मस्त. ती पुरी छान पुरी छान भाजीसाठी पुरी. छान. क्या बात. बरं. वडीची भाजी पाहिजे. छान. हा आहे इकडचा वडा आणि चटणी. अप्रतिम टेस्ट असते. तिखट असतो. गरम आहे म्हणजे असं थोडं फोडला नाही की काय वाफ येते. मी तर तुम्हाला वाफ दाखवू नाही शकत. अप्रतिम. बापरे. तिखट मस्त आणि फ्रेश एकदम. एवढा गरम आहे ना थांबू शकत नाही. रस्सा मस्तपैकी नाश्ता झालेला आहे. ऊन आता बऱ्यापैकी पडलेलं आहे त्यामुळे थंडी थोडी आता कमी झाली आहे म्हणायला. आणि कसं होतं? मस्त आहे. एक नंबर. काय आवडलं? कटवाडा आणि मिसळ पण अप्रतिम. खतरनाक. येस 100%. सो आता पुढे आपण चाललोय जागेवर. सो आता नाश्ता झालेला आहे. कट वडा मिसळ एकदम झणझणीत पोटभर नाश्ता झालेला आहे. आणि आता आम्ही चाललोय लँडवर. ते मिस्त्री तिकडे येऊन थांबलेले आहेत. सो त्यांच्याशी बेसिक एक चर्चा करायची. मला बेसिकली समजून घ्यायचं आहे की आपली जी टोटल जागा आहे साधारण 1.5-2 एकर जागा आहे. तर ते घर कुठे बनवायचं, विहीर कुठे झाली पाहिजे. विहिरीचं तर ठीक आहे. आता लास्ट टाइम मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की पाणी कुठे लागलंय त्याप्रमाणे आपल्याला विहीर बनवावी लागेल. आणि आपली जी जागा आहे ती अशी स्ट्रेट आहे आणि मग थोडी हळूहळू अशी तरी खाली जाते. तर कोकणात कशी खालच्या बाजूला घरं असतात. माझ्या डोक्यात तरी आयडिया अशी आहे की खालच्या बाजूला घर बांधायचं. तर ते सगळं आज बेसिक डिस्कशन असणार आहे. आणि मला समजून घ्यायचं आहे की किती मोठं घर बनवायचं आहे, त्याचा खर्च काय असेल, काय मटेरियल वापरायचं आहे, वेळ किती लागेल, कुठे बनवायचं आहे, असे सगळे प्रश्न आहेत. सो आपण ती चर्चा तिकडे करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. काय म्हणते थंडी? जबरदस्त ना. एवढी थंडी पडली बोलायचं म्हणा असली थंडी. मजा आहे पण. हो छान बांधलाय. नको खाली नको. खाली उचलायला लेवलला कमी खर्च लागेल. तिकडे खाली नाले ते तिकडे काहीतरीच होईल. हो ना. इकडे आपलं पाणी इकडे लागलंय. बरोबर ना. यात फ्रंट मध्ये किंवा वरच्या फ्रंट मध्ये. नाही वरच्या फ्रंट मध्ये नको आपल्याला. इकडे लास्टलाच घ्या ना. इकडे मी वरती मला काय आंब्याची झाडं बिडे लक्ष इथून जाऊ शकतो तिकडे. बरोबर. आणि साईडला मग पायऱ्या आपल्याला पूर्ण आय थिंक टाकाव्या लागतील वरती याला. हे हळूहळू होणार आहे मला असं वाटतं ना. किती वेळ लागेल याला साधारण? परत जाईल 3-4-6 महिने तरी जातील ना हळूहळू करत करत. तर कसं सुरुवात काय करायची? काय आपण मेजरमेंट घेतो आधी? सुरुवात नाही. तुम्हाला पहिलं घर हे करून घरी झालं की आपण पाणी इथे बोर पण करू शकतो. आपल्याला एक तर लाईट आणि पाणी या दोन पहिल्या महत्वाच्या गोष्टी आहेत. बरोबर. आणि लोडच्या गाड्या येण्यासाठी रोड. रोड तर आपला आहेच. रोड आहे थोडा तिथं गेट करायचं. आपण जिथं रोडची एंट्री आहे ना तिथं गेट टाकायचं. ओपन करायचं. तिथं गेट टाकून तो रोड आपल्याला खाली घ्यायचा.
ओके कंपाऊंडच्या कडे हा बरोबर अच्छा हा. तिकडून खालतो हा एकदम स्ट्रेट घेतो खाली इकडे ओके मग आता पाणी आणि लाईट लाईट त्याला किती वेळ जाईल काय खर्च आहे ठीक काय आहे. अर्ज करायचा आहे वगैरे सरपंच आहेत की माझी ते सरपंच काय आहे? नमस्कार. नमस्ते. ते आता तुमचं जेव्हा घर होईल ना तुम्ही त्याच्या- इकडे सरपंच हा, आहे. हा. म्हणजे, काय नाव अंकुश अंकुश कंक अंकुश कंक कंक हे आपल्याला आहे ना हे घर बांधल्यानंतर आहे ना पहिले नोंद धरावी लागेल आपल्याला हम्म. ग्रामपंचायतीला लोन टाकावं लागेल पुढे का ग्रामपंचायत नोंद धरावी लागेल आपल्या घराची नोंद झाल्यानंतर तुम्हाला पाणी मिळेल तिथून त्याचं ते काय हा ते तुम्ही कोटेशन लास्ट टाइम मला बोललात बरोबर. कोटेशन भरून आणि लाईटचं पण तुम्हाला घराची नोंद झाल्यानंतरच खांब वगैरे देतील ते. घराची नोंद लोन नोंद करावं लागते तुम्ही ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत नोंद ते धरावी करणार लागेल. सगळं. त्यानंतरच सगळं तुमचं चालू होईल त्यासाठी पहिलं घर आहे आपल्याला बरोबर सध्या बरोबर मग त्याला काय अर्ज द्यावा लागतो ते घर एकदा चालू झालं ना आपलं, झाल्यानंतर- अच्छा, घर चालू पूर्ण झालं. घर पूर्ण झालं ना हा, घर दाखवायला लागतं मला ना वाटलं साहेब म्हणाले की आधी पाणी आणि लाईट पाहिजे ते आपलं बांधकामाला बांधकामात बांधकामाला त्याला बांधकामाला कुठून आपण घेणार आपण टँकर आणू शकतो आपण टँकर आपला टँक एक इथे ठेवायचा मोठा हा 1-4-5 हजार किंवा हजार किती हजाराचा लागेल पाणीचा टँक आता टँकर हे करण्यापेक्षा मी तर म्हणतो की कुठेतरी आपला असा वीजचा नाही ना टाकी पण नको खड्डा घ्यायचा का? आपला खड्डा घ्यायचा खड्डा नको टाकी आणून टाकी मिनिट टाक्या आणू दे ना दोन. मशीन टँकच्या 2 टाक्या आपल्या 5,000 लिटरच्या त्यात 2 मध्ये- ठेवल्या तरी होऊन जाईल घरात आणून शिफ्ट करून करू शकतो ना त्यानंतर टाक्या आपण पुढे टाक्या वापरू घरी शिफ्ट हा, पुढे पुढं आपल्याला तुम्हाला वापरू वापरू शकतो. सो आता हे बेसिक सगळे मेजरमेंट्स घेतील की बाबा 5 खण काय 7 खण किती वगैरे वगैरे आणि मला ते दाखवतील की बाबा एवढं मोठं घर बांधू शकतो हे 10 खण आहे हे लांबीला आणि रुंदीला किती म्हणजे ही जी लाईन मारली आहे इथून त्या आपल्या फेन्सिंग पर्यंत तेवढं मोठं की अजून मोठं म्हणजे मला अंदाजसाठी तर धरा त्या साईडला अजून का त्या पलीकडे हा धरा ना बांधापासनं हा तिकडे रोड आहे बरोबर 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 हा हा तिथून तेवढं खूप मोठं झालं की बरोबर ठीक आहे बरोबर आहे त्याला पण काय अर्ज द्यावा लागतो हो, अर्ज द्या. ती आहे ही आहे सरपंच मी आहे की मी सगळं करून देतो. मी सारखं विचारतोय अर्ज काय द्यावा लागतो ते सगळं करते म्हणजे हा बरोबर असं तर आता त्याचं मटेरियल काय असतं घराचं काय आपण काय करायचं ऐकलं का दोन गोष्टी मला तुम्हाला मी समजून सांगतो घ्यायच्या मी काय करतो की ते काय काय मटेरियलनी आपण बनवणार आहे त्याचा काय खर्च आहे वेळ किती लागणार आहे आणि मग त्याच्यावर मी तुम्हाला सांगेन कधी चालू करायचं आपलं जे बोलणं झालंय हा. की पावसाळा झाला की आपल्याला घराचं काम चालू करायचं अच्छा. पावसाळ्यामध्ये कसं करायचं काम चालू पावसात करणार? नाही ना काम पावसाळ्यानंतर नंतर पावसाळा झाल्यावर म्हणजे दिवाळी पावसाळा चालू व्हायच्या अगोदर की पावसाच्या नंतर तुम्ही काय बोलला की पावसाच्या आधी आंबे लावायचे म्हणलं तुम्हाला ते लावू हा. पण तुम्ही आपलं जे लास्ट बोलणं झालं की पावसाच्या आधी आपण जे खालचं जे बेस तयार करायचा हा. तो करून घेऊ हा. आणि पाया, फाउंडेशन पाया. पाया आणि पाऊस झाला की पटपट बांधू असं कारण साहेब काय आहे, मलाच मेहनत करायची हो, हो. मलाच पैसे कमवायचे आणि हळू घालायचे कोणी गॉडफादर नाहीये कोणी काही वरती किती स्क्वेअर फूट काय किती जसं आपलं पाहिलं ना ते किती आहे आपलं मोठे आहे ते मी 2 गुंठे नाही हो 1 गुंठा 1 गुंठे 1 गुंठा असेल. आपलं 7 खाणे हे तिकडे ते घर 7 खाणं म्हणजे 7 खाणे पाच आपल्या बाय म्हणजे पाचचा गावठी खाणं भाषेत म्हणते त्याला खाणं खाना म्हणजे रूम रूम नाही ना पाच बाय खालचा. गाळा आपण गाळा म्हणतो गाळा 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 5 बाय 5चा गाळा असतो 5 बाय 5चा ओके आता त्याला ते एक खण म्हणतात. हा त्याला 1 खण त्याला म्हणतात 1 खण म्हणजे म्हणतात. तुमच्या 25 फुटाला 5 खण 5 खण म्हणतात आणि तुमचा 7 खानाचा आपला आहे. 7 खणाचा आहे किती आपल्याला झाले? 5 खणाचा आपल्याला 5 खणाचा खूप झाला 25 सात into 35 35 फूट तू काय अभ्यास नाही केलास वाटतं तू इकडची लोक पटपट उत्तर देतात एकदम फटाफट आहे ना हा. हा 7-5-35 म्हणजे एवढं मोठं आपल्याला नाही करायचं आपल्याला 25च धरायचं हम्म, पण मी 5 खण धरायचं आपल्याला हम्म. ठीक आहे आणि मटेरियल काय असतं मटेरियल त्याला जांभा आपलं जांभा वापरतो 15 तारखेला करू आपण नक्की चालते सांगायचं त्यांना घरी सो 15 तारखेला आपण वास्तूचं सगळं चेक करून घेऊ चालते त्याच्यानंतर काय करायचं नंतर मग JCB बोलून आपले रोड लेवलिंग ओके करून घ्यावं लागेल मला आता तुम्ही एक काम करा गेटचं महत्वाचं आहे पहिलं हा. सगळ्यात start. गेटचं त्यांनी आज मी रावळेकर साहेबांना भेटलो होतो ते बोलले मारुती साहेबांना सांगा ते दुसरं कुठे सेकंड हँड मिळतंय गेट ते करून देतील मला आहेत का गेट भेटेल का गेट आपल्याला बनवून घ्यावं लागेल
सेकंड हँड मध्ये भेटेल कपडे. काय करतोय आता आपल्याला किती बाय किती पाहिजे, किती हाईट पाहिजे त्याच्यावरती. गाडी मोठी गाडी आता आली पाहिजे. आपलं खालचं इथे मिनिमम ठीक आहे, खाली येत नाही इथं. मी दाखवतो तिथं. 20 फूट ठेवावं लागेल. नाही ना 20 लय 20 फूट नाही 15 ठेवलं तरी तुमचा किती? 13.5 नाही 13.5 आहे आमचं. मला वाटतं तुम्हाला दाखवतो 12 फूट. हा जाता आता बघू. ही समजा आता बोरची वगैरे गाडी आत आणायची म्हटलं तर ते गेट एकदम नाही, नंतर आहे ना आपलं काम झाल्यानंतर आपण त्याला प्लेअर वगैरे हे करून आणि ते गेट आपल्या ज्या मापात पाहिजे गेटच्या, म्हणजे थोडं आपल्या 8 फुटाचे मिनिमम असतं, तर 1 फूट साईडला ठेवले तरी 10 फुटाचं तिथं मोरी टाकावी लागेल पहिली. 10 फुटाच्या गटर याच्यामध्ये गटर लाईन वरची मोरी मोरी टाकून आपल्याला एंट्री करायला तिथं सिमेंटची मोरी असते ना, 2-3 मोऱ्या अशी जॉईंट करून ते पाणी तिकडे उडवायला लागेल आणि गाडीला यायला आतमध्ये हे करावं लागेल. ओके. कारण का पावसाळ्यामध्ये नाला चालू असतो ना, मग ते नाला ते मोरीतली पाणी तिकडे जाणार नाही. मला आता ते आपण 15 तारखेला भेटून ते करून घेऊ. त्याच्यानंतर 15 तारखेपर्यंत ना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही खर्च लिहून काढा सगळं. 15 तारखेला आपण भेटलो ना की बाबा हे पहिले द्यायचे, हे दुसऱ्या टप्प्याला द्यायचे, हे 30 दिवसात हे होईल, 40 दिवसात हे होईल, या महिन्यात हे करायचे, असं ते सगळं जरा आखून काढा. म्हणजे मग मी काय करेन, उदाहरण बरोबर तुम्हाला टोकन किती द्यावं लागेल, हा टोकन किती द्यावे लागेल, कधी देणार, सगळं सगळं. म्हणजे मी काय करेन, एकदा खर्च आपण आखला मी परत शहराकडे जाईन, मेहनत करीन, काम करीन, पैसे कमवीन आणि पैसे मारुती दादांना माहिती आहे आपलं, हात चलेगा तो पेट भरेगा असं आपला उसूल आहे. ठीक आहे, बरं आहे, चालेल ना. काय कसं वाटलं मला लँड एक नंबर आहे. फक्त एवढंच आहे, आता पावसाळ्याची वाट बघायची आणि त्याच्यामध्ये रोपं लावून आता कसं गार्डनिंग आणि होणार आहे त्याचा प्लॅन करायचा आता. तेच येत जा इकडे, श्रमदान द्यायला येत जा, म्हणजे लवकर घर पण मोठं होणार आहे आणि मस्त होणार आहे. एवढं मस्त वाटतं ना इकडे येऊन. मी नेहमी माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये तुम्ही हे बघालच की मी 5 सेकंद 10 सेकंद असं थांबून फक्त एकदा असं बघतो की यार एवढी मजा येते ना मला इकडे येऊन. आणि खरंच मला हे बनवायचं आहे घर, आणि मी बनवणार आहे. भरपूर मेहनत करीन, पैसे उभे करीन, घर बांधीन आणि मस्त आपल्या विहिरीमध्ये पोहायला येईन, मजा येईल. बरं, छान वाटलं भेटू. 15 तारखेला भेटू परत. हो चालेल. हां, तिथपर्यंत ते आखून ठेवा सगळं. सरपंच साहेब, ओके, येऊ का? ओके, चला, बरं. स्वतः आलेले मिस्त्री साहेब, उपसरपंच साहेब आणि मारुती दादांबरोबर मस्त सगळी डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे. आणि आज मला एवढे नवीन नवीन शब्द शिकायला मिळालेत आणि त्याचा अर्थ शिकायला मिळाला आहे, आणि म्हणजे कल्पनाच नव्हती या सगळ्या गोष्टींची. आणि आता चर्चेप्रमाणे मी त्यांना रिक्वेस्ट केली की एक 4-5 दिवसात ते सगळे खर्च लिहून काढतील. आणि मी म्हणजे आता त्यांना 15 तारीख बोललो आहे, पण आय थिंक 15 आणि 18च्या मध्ये एक दिवस मी परत येईन. मारुतीदादांचे वडील वास्तू बघतात, त्यांना पण आपण बोलवून घेऊ, वास्तूचं सगळं बघून घेऊ, काय कुठे कसं काय व्यवस्थित होईल. सचिन साहेब आणि महेश दादा लायगुडे, मनापासून थँक्यू आणि धन्यवाद की तुम्ही एवढा वेळ काढलात आणि माझ्याबरोबर आज आलात. आशा करतो की तुम्हाला आज मजा आली असेल. थँक्यू, बाय बाय. आणि आता सगळी ठरवलेली कामं झालेली आहेत. नाश्ता सकाळी सकाळी मस्त झालेला आहे आणि आता परत आपण माघारी पुण्याला चाललो आहे. मला असं गेले 2 वेळा तरी असं झालं आहे की मी इकडे आलो की असं वाटतं अरे इकडेच राहावं, पण आणि वाईट वाटतं की सारखं परत त्याच दिवशी जावं लागतं. आणि पण असो, आत्ता तरी असंच आहे. आणि त्याच गोष्टीचा हा सगळा प्रयत्न चालू आहे की इकडे घर बांधून कधी आपण इकडे राहायला येतोय. लागतील 1 वर्ष 2 वर्ष त्याच्यात जातील आणि मी मेहनत करत राहीन. आणि आशा करतो की तुम्हा सर्वांचं माझ्यावर असंच प्रेम आणि सपोर्ट तुमचा राहील माझ्याबरोबर. त्यामुळे लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा तुमच्या समोर मी येईन एक नवीन मस्त अप्रतिम झकास ब्लॉग घेऊन. तिथपर्यंत काळजी घ्या आणि मला आज्ञा द्या.